हॅलो एव्हरीवन, मी जुई पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या श्री कोचिंग क्लास या युट्यूब चॅनलवर। तर पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं आहे की आपण ऐकून ही इंग्रजी कशी बोलू शकतो। दाखवलं की नाही? तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नाही काय? तर पहा, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तुम्ही तो नक्की पहा। तर आपण ऐकून इंग्रजी कशी बोलू शकतो? आपण जास्तीत जास्त इंग्रजी ऐकलं पाहिजे। त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ खास असणार आहे, कारण की मी घेऊन आली आहे प्रॅक्टिस सेशन। खूप सारा आपण सराव करणार आहोत इंग्रजी बोलायचा। मी विद्यार्थी आहे कसं म्हणणार? आय एम स्टुडंट। मी एक विद्यार्थी आहे, आय एम अ स्टुडंट। मी गृहिणी आहे, आय एम अ हाऊसवाईफ। मी मुलगी आहे, आय एम अ गर्ल। मी चांगली मुलगी आहे, आय एम अ गुड गर्ल। मला खेळायला आवडते कसं म्हणणार? मला आय लाईक टू प्ले। मला बोलायला आवडते, आय लाईक टू स्पीक। मला हसायला आवडते, आय लाईक टू लाफ। मला तिकडे जायला आवडते, आय लाईक टू गो देअर। मला क्लासला यायला आवडते, आय लाईक टू कम टू क्लास। कम टू क्लास। मला शाळेला जायला आवडते कसं म्हणणार? मला शाळेला जायला आवडते, आय लाईक टू गो टू स्कूल। मला बाजारात जायला आवडते, आय लाईक टू गो टू मार्केट। त्याला बोलायला आवडते, त्याला म्हटल्यावर काय येणार करता? ही लाईक्स टू, त्याला बोलायला आवडते, ही लाईक्स टू स्पीक। तिला ऐकायला आवडते, तिला म्हटल्यावर काय? शी लाईक्स टू लिसन। बोललो, आय स्पोक। मी आणले, आय ब्रॉट। मी विकत आणले, आय बॉट। तो रडला, ही क्राईड। तो हसला, ही लाफ्ड। तो त्याने लिहिले, ही रोट। तिने वाचले, शी रेड। त्याने अभ्यास केला, ही स्टडीड। नुसतंच ऐकायचं नाही हा, प्रॅक्टिस पण करायची आहे, माझ्यासोबत बोलायचं पण आहे। ओके। मला लिहायचे आहे, आय वॉन्ट टू राईट। मला झोपायचे आहे, आय वॉन्ट टू स्लीप। मला गाणे ऐकायचे आहेत, आय वॉन्ट टू लिसन म्युझिक। मला बोलायचे आहे, आय वॉन्ट टू स्पीक। मला बोलू दे। आता पहा, चेंज होते हा। मला बोलू दे, लेट मी स्पीक। मला ऐकू दे, लेट मी लिसन। मला जाऊ दे, लेट मी गो। मला येऊ दे, लेट मी कम।
मला वाचू दे, लेट मी रीड. मला पाहू दे, लेट मी सी. पण तुम्हाला आता म्हणायचंय मला टीव्ही पाहू दे, त्यावेळी काय बोलणार? लेट मी वॉच स्क्रीन. लेट मी वॉच स्क्रीन. किंवा मला टीव्ही पाहू दे, लेट मी वॉच टीव्ही. मला खेळू दे, लेट मी प्ले. त्याला जाऊ दे, लेट हिम गो. लेट हिम गो. त्याला बोलू दे, लेट हिम स्पीक. लेट हिम स्पीक. त्याला क्लासला जाऊ दे, लेट हिम गो टू क्लास. त्याला शाळेला जाऊ दे, लेट हिम गो टू स्कूल. त्याला शाळेला जाऊ दे. त्याला बाजारात जाऊ दे, लेट हिम गो टू मार्केट. त्याला मंदिरात जाऊ दे, लेट हिम गो टू टेम्पल. त्याला अभ्यास करू दे, लेट हिम स्टडी. लेट हिम स्टडी. तिला स्वयंपाक करू दे, लेट हर कुक. मी लिहू शकतो, आय कॅन राईट. मी स्वयंपाक करू शकते, आय कॅन कुक. आय कॅन कुक. मी इंग्रजी बोलू शकतो, आय कॅन स्पीक इंग्लिश. मी शाळेला जाऊ शकतो, आय कॅन गो टू स्कूल. मी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करू शकतो, आय कॅन ट्राय टू स्पीक इंग्लिश. तो येऊ शकतो. तो म्हटलं की काय? ही. तो येऊ शकतो, ही कॅन कम. तर पहा, आता तुम्ही इथं पाठीमागे आपण क्रियापदाला यस लावत होतो, ही, शी, इट, ने. याच्या पुढे आपण क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लावत होतो. इथं असं नाही होणार की ही कॅन्स कम, नाही होणार. याचं कारण असं आहे की कॅन हे काय आहे? मॉडल वर्ब्स आहे आणि पाठीमागे जे आपण पाहिले ते साधे वर्ब्स आहे. मॉडल वर्ब्सला यस किंवा यस प्रत्यय लागत नाही. ओके. तो बोलू शकतो, ही कॅन स्पीक. तो जाऊ शकतो, ही कॅन गो. तो विसरू शकतो, ही कॅन फॉरगेट. पक्षी आकाशात उडू शकतात. पक्षी म्हटलं काय? बर्ड्स. बर्ड्स कॅन फ्लाय इन द स्काय. तर पहा, तुम्ही अशा प्रकारे खूप सारी प्रॅक्टिस करायची आहे आणि दररोज बोलायचं आहे. जेवढी जास्त इंग्रजी ऐकाल तेवढं जास्त तुम्ही बोलणार आहात. मी युट्यूबचा डेटा पाहत होते, तर पहा, आपल्या चॅनेलवरती 60% लोक असे आहेत की जे आपला चॅनेल तर पाहताय, आपले व्हिडिओ तर पाहताय, पण त्यांनी आणखी सबस्क्राईब नाही केलं. जर तुम्हाला ह्या चॅनेलमुळे किंवा ह्या व्हिडिओजमुळे तुमच्या ज्ञानात जर भर पडत असेल, तुमचं ज्ञान जर वाढत असेल, तर तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही, हो की नाही? तर जर वाटत असेल तुम्हाला की ह्या व्हिडिओमुळे आपल्या ज्ञानात खरंच वाढ होते, तर तुम्ही सबस्क्राईब करा. आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट